Now today we will discuss about absorption of digested product in the digestive system. डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरुवातीला आपण पाहिली होती. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये माउथ, ओरल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, large intestine. Last part is the rectum, opens into the anus. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात. त्यानंतर आपण पाहिलं हाऊ देर इज अ डायजेशन प्रोसेस. डायजेशन प्रोसेस टेक्स प्लेस with the help of saliva, then the intestinal stomach secretion, mucus, acid, hydrochloric acid, salivary amylase enzyme present in the oral cavity or buccal chamber, then gastric secretion, intestinal secretion, pancreatic secretion, bile juice, pancreatic secretion, bile juice and intestinal juice, that is succus entericus. तर अशा प्रकारे स्मॉल इंटेस्टाइन इज द पार्ट in which there is a maximum digestion takes place in the duodenum. Duodenum स्मॉल इंटेस्टाइनचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम डायजेशन प्रोसेस होते. Absorption of the digested product mainly takes place in jejunum and ileum. Jejunum आणि इलियम स्मॉल इंटेस्टाइनचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन प्रोसेस होते. ॲब्सॉर्प्शन प्रोसेस इज द प्रोसेस बाय विच देर इज द ॲब्सॉर्प्शन ऑफ द डायजेस्टेड प्रोडक्ट इन टू द ब्लड व्हेसल और लिम्फ व्हेसल. लिम्फ किंवा ब्लड व्हेसल्समध्ये डायजेस्टेड प्रॉडक्ट्सचं ॲब्सॉर्प्शन केलं जाते. डायजेस्टेड प्रॉडक्टचं ॲब्सॉर्प्शन ब्लड व्हेसल किंवा लिम्फ व्हेसल्समध्ये होणे, इट इज कॉल्ड ॲज ॲब्सॉर्प्शन ऑफ द डायजेस्टेड प्रॉडक्ट, ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. Absorption process takes place through simple diffusion. Absorption process takes place through facilitated transport with the help of carrier proteins like sodium ions. Absorption of the digested product takes place through the chylomicron into the lymph vessels. Chylomicron means fats coated with protein molecule. फॅट मॉलिक्यूलला कोटिंग असते प्रोटीनचं आणि त्याच्यामुळं तयार होतो कायलोमायक्रॉन. अँड दिस कायलोमायक्रॉन देन ॲब्सॉर्ब इन टू द लिम्फ व्हेसल अँड फायनली ब्लड व्हेसल. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टनी सुद्धा ॲब्सॉर्प्शन केलं जाते. देर इज अ सिम्पल डिफ्युजन ऑफ ग्लुकोज, अमायनो ॲसिड, इलेक्ट्रोलाइट्स, क्लोराइड आयन्स, सोडियम, पोटॅशियम आयन्स चं सिम्पल डिफ्युजननी ॲब्सॉर्प्शन होते. फॅसिलेटेड ट्रान्सपोर्ट विथ कॅरियर प्रोटीन्स याच्या ॲब्सॉर्प्शन जे होते ते फ्रुक्टोज, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, दीज आर ॲब्सॉर्ब बाय द प्रोसेस ऑफ फॅसिलेटेड ट्रान्सपोर्ट विथ कॅरियर प्रोटीन्स लाईक सोडियम आयन. त्याच्यानंतर फॅट्स कोटेड विथ प्रोटीन, that is chylomicrons, these are absorbed into the lymph vessels and finally blood vessel. Active transport require energy. There is an active transport absorption of glucose, electrolytes and major amino acids. These are absorbed through the active transport process. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेसनी मेजर अमायनो ॲसिडचं ॲब्सॉर्प्शन केलं जाते.
मग ॲब्सॉर्प्शन कोणत्या पार्टमध्ये होते तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेजुनम आणि इलियम दीज आर द टू पार्ट्स वेअर देर इज अ मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड प्रोडक्ट टेक्स प्लेस. मग ॲब्सॉर्प्शन प्रोसेस जी आहे डायजेस्टेड प्रोडक्टचं ॲब्सॉर्प्शन माउथमध्येही होते, स्टमकमध्येही होते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये. देर आर 4 पार्ट्स इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम की जिथं ॲब्सॉर्प्शन होते डायजेस्टेड प्रोडक्टचं. देर इज अ ॲब्सॉर्प्शन ऑफ सर्टन ड्रग्स अँड म्युकोझा. सर्टन ड्रग्स दीज आर ॲब्सॉर्ब इन टू द म्युकोझा ऑफ माउथ अँड फायनली इट पास ऑन टू द ब्लड व्हेसल्स ऑर ब्लड कॅपिलरीज. तोंडामध्ये ज्या ब्लड कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये काही ड्रग्सचं ॲब्सॉर्प्शन होते माउथमध्ये. स्टमक, इन द स्टमक देर इज ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, शुगर मॉलिक्युल्स, सर्टन शुगर मॉलिक्युल्स अँड अल्कोहोल. इट इज ॲब्सॉर्ब इन द स्टमक. स्मॉल इंटेस्टाईन इज द प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द डायजेस्टेड प्रोडक्ट. डायजेस्टेड प्रोडक्टचं मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेजुनम आणि इलियममध्ये होते. जेजुनम अँड इलियम दीज आर द टू पार्ट्स ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. ॲक्च्युली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पहिला पार्ट डिओडेनम येतो की ज्याच्यामध्ये कम्प्लीट डायजेशन प्रोसेस टेक्स प्लेस. मॅक्झिमम डायजेशन takes place in the duodenum and maximum absorption takes place in jejunum and ileum of small intestine. It is the principal organ of absorption of the digested product, jejunum and ileum. Glucose, fatty acid, fructose, glycerol, amino acids, these are absorbed. Major amino acids, these are absorbed in the small intestine. मग हे डायजेस्टेड प्रोडक्ट जातात कुठे तर लिम्फ व्हेसलमध्ये किंवा शेवटी मग ब्लड व्हेसल्समध्ये जातात. देन लार्ज इंटेस्टाईनमध्ये देर इज ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल्स अँड सर्टन ड्रग्स. दीज आर ॲब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. सो विच इज द मेन पार्ट व्हेअर देर इज अ मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन. इट इज द स्मॉल इंटेस्टाईन पार्ट, jejunum and ileum. So absorption of the digested product. Absorption means absorption is the process by which digested product these are absorbed into the blood vessels and lymph vessel. Lymph vessels मध्ये जनरली फॅट्सचं ॲब्सॉर्प्शन केलं जाते. Fats these are absorbed in the lymph vessel and hence lymph vessels these are also called as lacteal. Lymph vessels ला lacteal सुद्धा म्हणतात. मग ही ॲब्सॉर्प्शन प्रोसेस कोणकोणत्या मार्गाने केली जाते तर सिम्पल डिफ्युजननी सुद्धा ॲब्सॉर्प्शन होते, फॅसिलिटेड ट्रान्सपोर्टनी सुद्धा ॲब्सॉर्प्शन होते. त्याच्यानंतर कायलोमायक्रॉन्स means fat molecule coated with proteins. These are directly enters, absorb in the lymph vessels and then blood vessels. Active transport it require energy. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट पाहिजे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टने ग्लुकोज, काही इलेक्ट्रोलाइट, सोडियम आयन्स आणि जास्तीत जास्त अमायनो ॲसिड्स these are absorbed through the active transport process. Mug which part of the digestive system where there is the absorption takes place? Absorption takes place in mouth, absorption takes place in stomach, absorption takes place in small intestine, absorption also takes place in large intestine. But the major part where there is the absorption that is the small intestine. मग माउथमध्ये ॲब्सॉर्प्शन ड्रग्सचं होते, स्टमकमध्ये वॉटर, शुगर आणि अल्कोहोलचं ॲब्सॉर्प्शन होते, काही शुगर मॉलिक्युल्सचं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ग्लुकोज, फॅटी ॲसिड, फ्रुक्टोज, ग्लिसरॉल आणि अमायनो ॲसिडचं मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होते. लार्ज इंटेस्टाईनमध्ये वॉटर, मिनरल्स आणि काही ड्रग्सचं ॲब्सॉर्प्शन होते.
So this is all about the absorption of the digested product, means absorption of digested product into the blood vessels and lymph vessel. तर डायजेस्टिव्ह सिस्टीममधला हा एक पार्ट, एक छोटा पार्ट आहे. नाउ टुडे वी विल स्टॉप हियर. वी विल कंटिन्यू द unit, that is the digestion unit. Thank you.